मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ताराराणी सभागृहात जिल्हा स्तरावरील सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती, अचानक पडणाऱ्या विजा आणि इतर आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलं। मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता नदीकाठावरील 391 पूरबाधित गावांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना राबवून संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं अगोदर, दरम्यान आणि नंतरचं नियोजन करण्यात येणार आहे। या अनुषंगाने जिल्हाधिकारी येडगे यांनी या बैठकीत प्रत्येक विभागाचा आढावा घेतला। नाले सफाई, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करणं, रस्ते, पुलांचं परीक्षण करून योग्य निर्णय घेणं, नागरिक आणि पशुधनासाठी निवाऱ्याची सोय करणं आदी कामांबाबत तातडीचं नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। प्रत्येक गाव आणि शहरांमधील धोकादायक इमारती, होर्डिंग तसंच पावसामध्ये धोका निर्माण होईल अशा ठिकाणांची तपासणी करून कडक कारवाई करून ती हटवा अथवा खाली करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या।